आतमध्ये कंप्लीट करावे लागतील, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती जय हनुमान खांदा या संघाकडून गौतम चावरी हा खेळाडू आपल्याला गौतम चौधरी हा खेळाडू आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक वरती मयूर पाटील आणि नॉन स्ट्राईक वरती सूरज घरत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला चेंडू टाकला जातोय, फुल लेनचा चेंडू. तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. आणि इथे मात्र आपल्याला खातं उघडताना पाहायला मिळतंय धाकटी जुई संघाचं. गौतम चौधरी हा खेळाडू आपल्याला अगदीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र इथे भन्नाट वेगानं एक चांगल्या गोललेन स्पॉटवरती चेंडूला पिच करत असताना परफेक्ट मारा गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये, सुरुवात चांगली होतीये. परंतु इथून फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये ज्या संघाने 50+ धावा केल्यात ना आतापर्यंत त्यांनी विजय संपादन केलाय. परंतु पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉलर दाखवून देतोय गौतम चौधरी. लगातार जे 2 चेंडू डॉट येते, स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचं जे काम आहे ते काम त्याच्या माध्यमातून नक्कीच इथे परफेक्टरित्या पार होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव खर्च केली आहे, अगदी अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. इथे सुद्धा पुनश्च एकदा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. गतीमध्ये असणारं व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, जे की अगदी फलंदाजाला निस्तब्ध करून ठेवतंय. फलंदाजाच्या बॅटमधून कुठेही धावा येताना पाहायला मिळत नाहीत. फलंदाजाची बॅट अगदी आणि अगदी शांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय अगदीच आता कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्याची जागा चेंज करून त्याला मात्र लॉंग ऑफ वरती आणण्याचं काम केलं जातंय. लॉंग ऑफचा सुद्धा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑन वरती घेतला जातोय. लॉंग ऑन आणि मिड ऑन असं क्षेत्ररक्षण आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल. काहीतरी वेगळं गोलंदाजीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि अगदी जसं क्षेत्ररक्षण लावलंय ना तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला. फटका चांगला पाहायला मिळाला. सीमारेषेच्या दिशेनं जात असताना मात्र अगदी शेवटच्या पटलामध्ये चेंडूला अडवलं जाते. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सूरज घरतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातील. 5 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक कसं असावं, कसं हाताळावं याचं एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे गौतम चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे सुद्धा आपल्याला फटका पाहायला मिळतोय. त्या फटक्यामध्ये तेवढी ताकद नजाकत पाहायला मिळत नाही. दरम्यान 1 धाव येते. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 4 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं गौतम चौधरी याचं. सलामीला आलेल्या मयूर पाटील आणि सूरज घरत या दोन्ही फलंदाजांना त्या ठिकाणी अगदी धावा घेण्यापासून रोखून ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून करण्यात आलं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सुरुवात मात्र अगदी हळूवार पद्धतीने झालेली. आता मात्र या ठिकाणी फलंदाजीचा रोख वाढवावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण आव्हान तगडं ठेवावं लागेल. 50+ धावा आतापर्यंत चेस झाल्या नाहीत 5 षटकामध्ये आणि 5 षटकांमध्ये 50च्या आतील धावा त्या ठिकाणी चेस झाल्यात. त्यामुळे एक आव्हान सकारात्मक ठेवावं लागेल. जय हनुमान मोठा खांदा या संघाची मात्र नक्कीच त्या ठिकाणी खासियत राहिली. आतापर्यंत अगदीच नाविन्यपूर्ण खेळाडू घेऊन खेळण्याची क्षमता या संघाकडे पहिल्यापासून आपण अगदीच पाहतोय. ज्या ठिकाणी खेळण्यासाठी मात्र स्पर्धेमध्ये सहभागी असतो ना हा संघ त्या ठिकाणी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना पहा हार जीत हा खेळाचा अविभाज्य घटक पाहायला मिळतो. परंतु त्या ठिकाणी आपण हरण्यापेक्षा आपण लढलो कसे
आपण जिंकण्यासाठी प्रयत्न कसे केले ही गोष्ट फार महत्त्वाची असते आणि ती गोष्ट मात्र नक्कीच मोठा खांदा या संघाकडून पाहायला मिळते. इथे मात्र खोलवर पडलेला चेंडू त्याला खोदून काढले, क्षेत्ररक्षण करा पाहायला मिळते. सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना एक पॉवरफुल स्ट्रोक इज अ परफेक्ट ग्राउंडेड शॉट आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला भेदत चेंडू सीमारेषा पार जातोय, महत्त्वपूर्ण चौकार येतोय. वेळेकडे लक्ष द्यायचे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आपण या ठिकाणी टाइम नक्कीच लावलेला आहे, टाइम झोन चालू आहे. इथे मात्र आपल्याला पंच कळतील इट्स अ डॉट डिलिव्हरी. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचं. गोलंदाज दीपेश हुदर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक घेऊन 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे सुद्धा झेलची संधी, परंतु झेल सुटलाय. जी चूक व्हायला नको ना ती चूक इथे होताना पाहायला मिळतीये. लेग स्लिपच्या माध्यमातून झेलची संधी निर्माण केली होती, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दीपेशच्या माध्यमातून, परंतु दीपेशला लेग स्लिपच्या माध्यमातून ती मदत मिळाली नाहीये. आता मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अपील पाहायला मिळालं या चेंडूवरती, परंतु तो आत्मविश्वास जो कमी आहे ना तो आत्मविश्वास खूप कमी पाहायला मिळाला. पंचांना मात्र त्या ठिकाणी दाद मागितली, पंचांनी नाकारली. डॉट बॉल. व्हॉट कॅच. फटका सुरेख पाहायला मिळाला, परंतु त्याच्यावरती घेतलेला झेल आहे ना तो अगदी अचूकरित्या पाहायला मिळाला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. धक्का क्रमांक पहिला आपल्याला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा माता बेलोली संघाला लागताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दीपेश घरत आपल्याला मैदानावरती येताना पाहायला मिळतील आणि मयूर पाटील मैदानाच्या बाहेर मात्र नक्कीच जाताना पाहायला मिळत आहेत. धावफलक स्कोर जर पाहिला तर 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मात्र नक्कीच प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील चिकाटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा खांदा संघाकडून उजव्या इटीच्या बाहेर सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे सुद्धा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसरं संपलं जाते फक्त आणि फक्त 5 धावा या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेची दोन्ही षटकं इतक्या सहजरित्या सुसज्ज पद्धतीने हाताळली येत नाही गोलंदाजानं. पहिला गोलंदाज आपल्याला गौतम चौधरी पाहायला मिळाला. दुसरं षटक आपल्याला दीपेश सुतारचं पाहायला मिळालं. दोघांनी कमालीची गोलंदाजी केली. एकानं धावा दिल्या 4, एकानं धावा दिल्या 5, एकानं विकेट घेतली 1. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. चांगली सुरुवात झाली आहे मोठा खांदा संघाची. जय हनुमान मोठा खांदा संघ आपल्याला चांगली कमालीची कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. दरम्यान तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाणार. जो मोमेंटम गोलंदाजीच्या मार्कवरती मिळाला ना तो मोमेंटम कशा प्रकारे इथून मात्र कंटिन्यू केला जाणार ही गोष्ट फार महत्वाची असणार आहे. या गोष्टीकडे मात्र नक्कीच लक्ष असणार आहे. मैदानावरती जर पाहिलं तर अगदीच आपल्याला इथे प्रकाश दिवे
झळकताना पाहायला मिळत आहेत. आयोजन कमिटीकडून सर्व प्रकारचे मात्र गांभीर्य या ठिकाणी घेतलं जात आहे. हो 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 हो, इथे सुद्धा या चेंडूवरती डॉट चेंडूची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. निर्धाव चेंडू, फलंदाजांना पूर्णतः या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं जाते. फटक्यामध्ये आत्मविश्वास पाहायला मिळत नाही आणि समोरचा चेंडू मात्र अगदी तोफ फुगल्या प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. दरम्यान थोडं क्षेत्ररक्षण लेग स्लिपच्या माध्यमातून झालं. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा वेगानं प्रयत्न केला जातोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 2 धावा, या 2 धावेने 11 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक गौतम चौधरी पुन्हा एकदा दुसरं षटक टाकत असताना या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. आडव्या हाताने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतच नाहीये. अगदी थांबवून ठेवलंय. या आधीच्या चेंडूवरती मिसफिल्ड पाहायला मिळालं, परंतु चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला होता. आणि व्हेरिएशन या गोलंदाजाचं मात्र कमालीचं राहिले. कधी खोलवर पद्धतीचे चेंडू ज्यांना खोदून काढावं लागतं, कधी हापीच पद्धतीचे चेंडू, गतीमध्ये व्हेरिएशन, एखादा चेंडू भयान वेगानं, एखादा चेंडू हळुवार पद्धतीनं टाकला जातो, मग तिथे फलंदाजाला निस्तब्ध केलं जातं. मोठा फटका आता पाहायला मिळतोय दरम्यान तिथे, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. प्रति गरत नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटक्यामध्ये आपल्याला ते एलिव्हेशन पाहायला मिळत नाही. हलक्या हाताने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर फेकी चांगली पाहायला मिळते. दरम्यान पहा, काही पे निघाय काही पे निशाणा यष्टीरक्षकाचा पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्या. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. लो स्कोरिंग मॅचेस मात्र आपल्याला नक्कीच या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्यात. एकच मॅच फक्त हायेस्ट स्कोरची पाहायला मिळाली. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते फटका तो सजवता आला नाहीये आणि नॉन स्ट्राईक एनवरती असल्या खेळाडूने मात्र त्या ठिकाणी रन घेण्यासाठी नकार दिलाय, धाव घेण्यासाठी नकार दिलाय. कारण शेवटचा चेंडू पाहायला मिळाला. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती फक्त 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जे काय कमालीची गोलंदाजी राहिली. 18 चेंडू आणि फक्त 13 धावा झाल्यात. त्यामध्ये 2 गडी मात्र त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. जास्त वेळ नसताना मोठा कांदा संघाला विनंती असेल की लवकरात लवकर मात्र टाइम मॅनेजमेंट आपण करून घ्या. माननीय श्री संजय तुकाराम शेळके या ठिकाणी आगमन होते. साहेबांना विनंती असेल की आपण येऊन आमच्या मंचावरती आमच्या सोबत जोडले जा. आयोजन कमिटीकडून मात्र या ठिकाणी तुम्हाला पाचारण केलं जाते. संजय तुकाराम शेळके साहेब. खोलवर पदव्या चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे गोलंदाज हर्षल सुद्धा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सुरुवात करत असताना आणि या गोलंदाजाची हर्षल भगत हा जो गोलंदाज आहे, गोलंदाजाची आतापर्यंतची गोलंदाजीची किमया, जरी मोठे फटके आले ना, कमबॅक कसं करायचं
इथे सुद्धा पाहायला मिळते आपल्याला वायडी शॉर्करचा मारा, बॅटने फटका जरी खेळला असला तरी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एकच धावाचे हर्षद भगत हा खेळाडू. अगदी तुम्ही मूर्ती पाहिलीत ना तर मूर्ती अगदी छोटीशी आहे, मूर्ती लहान आहे, परंतु त्या मूर्तीच्या पाठीमागे जे परिश्रम आहेत ना ते परिश्रम फार महान आहेत. या खेळाडूनं गोलंदाजी मार्कवरती आपल्या गावामधून जो हनुमान खांदा या संघासाठी गोलंदाजी करत असताना चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलं, त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय, परंतु तिथे मात्र काय पाहायला मिळालं, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. स्टाईल मध्ये मात्र तो फटका खेळत असताना आता कमबॅक होतोय गोलंदाजाचं. लाईन मध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे आणि वायडिशच्या साईडला मात्र नक्की त्या ठिकाणी परफेक्ट यॉर्करचा वापर केला जातोय. अर्थातच काय तर क्रिकेटच्या खेळामधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो वापर इथून आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद भगतच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय, आता मात्र नो चान्स, संधी नसणार आहे, खेळाडू फक्त दर्शक बनून राहणार आहे आणि इथून मात्र चेंडू सरळ सीमारेषा पार जाणार आहे, षटकार मिळणार आहे. आक्रमण चढवले, जिथे धावा येत नव्हत्या ना तिथे मात्र धावा यायला लागल्यात. हर्षद भगतची इथे मात्र गोलंदाजी थोडीशी मागणी ठरायला लागली आहे. 13 धावा 5 चेंडूंमध्ये आल्यात, 2 चेंडू डॉट त्यांनी टाकल्यात, एक सिंगल. त्याची गोलंदाजी चांगली झाली, पण इथे थोडासा या चेंडूवरती मागडा ठरला होता. शेवटचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्वतःला सावरलं, कमालीचं कमबॅक हर्षद भगतच्या माध्यमातून आपल्याला चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 4 षटकं संपली, 26 धावा धावपलक्यावरती लागल्यात. आतापर्यंत अगदी वेळेमध्ये 4 षटकं कंप्लीट झाले. चला वेळ घ्यायचा नाही, नवीन षटकाला मात्र लगेच सुरुवात करावी लागेल. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा प्लीज, खेळाडूंना पाणी हवंय. आयोजन कमिटी आजचा संपूर्ण हा दिवस जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीवरती नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये खरं हिंदुत्व काय असावं, ज्या राजानं या हिंदुत्वासाठी अगदी 12 बलुतेदार सर्व जातींना सोबत घेऊन लढा दिला ना, ते छत्रपती शिवरायांचा आजचा जन्मदिवस. अगदी पुण्याच्या धर्तीवरती शुभम सर एक पहार आणि तुटकी चप्पल लटकवून ठेवानी निर्धास्तपणे त्या ठिकाणी सोन्याचा नांगर चालवावा आणि प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते अशी राजमुद्रा सुद्धा त्यावेळी तयार केली जावी की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्वाने वंदलेली शहाजीपुत्र शिवरायांची राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसते आहे. आणि तिथून मात्र खऱ्या अर्थाने जनतेचं कल्याण सुरू व्हावं ते करून दाखवले. आपल्या आईने पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवताना आपण छत्रपती शिवरायांना पाहिलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक सुरुवात होतीये. रोहन गोंधळी हा गोलंदाज मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्जन होताना पाहायला मिळेल. जय हनुमान खांदा संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट रोहन गोंधळी आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. दीपेश घरत आपल्याला स्ट्रायकेनवरती पाहायला मिळत आहे. अगदी बलाढ्य ताकदीचा खेळाडू, मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु इथे बॅटची हलकीची कळा घेऊन सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावलाय आणि पहिल्या चेंडूवरती रोहननं मात्र इथे आपली गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना दीपेशला मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय.
नयन घरत नवीन बॅट्समन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे या षटकामध्ये सुद्धा. रोहन गोंधळीच्या माध्यमातून फक्त 26 धावा धावफलकावरती झाल्यात. पंचांकडे अपील केली जातीये पण तो डॉट चेंडू पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना अगदी परफेक्ट कोण त्या ठिकाणी पिचवरती बनवला जातोय आणि फलंदाजाच्या बॅट पासून अगदी थोडासा अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे सुद्धा डॉट चेंडू पाहिला तो डायरेक्ट हिटची संधी जी निर्माण झाली ना तिथे मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय हजर हनुमान खांदा संघ. यष्टीरक्षकाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. झालंय विकेटचं पतन. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलक 26 या आकड्यावरती अगदी थांबून राहिले. प्रति घर जर पाहिल्यानंतर 6 चेंडूवरती 14 या आकड्यावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा नवीन बॅटर आपल्याला सिद्धेश घरत मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. रोहन गोंधळी मात्र इथून समोर आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. इथून मात्र वायडिश लाईन फलंदाजाकडून त्या ठिकाणी क्लिअर करून घेतली जाते. गोलंदाजाचं लक्ष पहा किती अचूक आहे गोलंदाजी मार्कवरती. फुल लेनचा चेंडू टाकला. इथे सीमारेषेकडे चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू एक टप्पा खात सीमारेषेला भेदून नक्कीच चौकाराच्या दिशेनं 4 धावांसाठी जाईल. मार्कमधून पाहायला मिळाला आपल्याला. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. अतिशय वेगाने दुसऱ्या धावेचा कॉल दिला. डेंजर झोनला फेकी पाहायला मिळते. पहा क्षेत्ररक्षक चाणाक्ष असणं किती गरजेचं असतं. इथे आपल्याला तेच पाहायला मिळालं. लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून जसा चेंडूला हातामध्ये घेतला त्याने डेंजर झोनकडे पाठवले. कारण जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो ऍटलीस्ट 3 किंवा 4 चेंडू घेऊन सेटल झालाय. 2 मिनिटं सर. सगळ्या पुढच्या मॅचसाठी विनंती आहे. किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि त्यांच्या विरोधात जय मसोबा नारपोली. ट्रॉम्बे कोलीवाडा जय मसोबा शिवकर, माफ करा, ट्रॉम्बे कोलीवाडा आणि जय मसोबा शिवकर दोन्ही संघाच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी इनिंग संपल्यानंतर लगेच या. ओ टू जेडी सर. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी स्क्वेअर लेगच्या पंचांनी डायरेक्ट घोषित केला इट्स अ नो बॉल. जी चूक करायला नको होती ना ती चूक पाहिली आणि चेंडू सीमारेच्या 4 धावांसाठी चौकार आलाय. म्हणजे या चेंडूवरती आपल्याला 5 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू फ्री हिट कंटिन्यू. शेवटचा चेंडू म्हणता म्हणता 2 अतिरिक्त चेंडू झाले. शेवटचा चेंडू काही संपता संपेना. जिथून आतापर्यंत चांगली गोलंदाजी झालेली ना तिथे आता मात्र खराब गोलंदाजी. ओ हो 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 हो. एक नो टाकला, एक वाईट टाकला, पण शेवटी डॉटच टाकला आहे.
5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 37 धावा धावपलकावरती लागल्यात. विजयासाठी 38 धावांची गरज असणारे येणारे 30 चेंडू आणि 38 धावांची गरज. आवाजामध्ये थोडासा बदल करूया, वळूया आवाजामध्ये. आपण आपल्या वयाळगावचे चिरंजीव अगदी काल आणि आज या दोनही दिवस ज्यांच्या माध्यमातून समालोचनाची धुरा आमच्या बरोबरीने या व्यासपीठावरती सांभाळली जाते ते शुभम म्हात्रे सर. किरण 11 टॉम्बे कोलीवाडा आणि जय मसोबा शिवकर दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. पहा, पहिली इनिंग संपली, दुसरी इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. ट्रॉम्बे कोलीवाडा, किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा आणि जय मसोबा शिवकर दोन्ही संघाच्या कॅप्टनला कॉल आहे, आपण टॉस करण्यासाठी या. चला, किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या आणि जय मसोबा शिवकर अजय भगत आपण टॉस करण्यासाठी या. सन्माननीय अतिथी संजय तुकाराम शेळके साहेबांना विनंती आहे, आपण दोन संघांदरम्यान टॉस बॉक्स मध्ये करायचा. जय मसोबा शिवकर आणि किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. चला, ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी. पाच ओव्हरची असेल मॅच, दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू असेल आणि हा रिव्ह्यू फक्त बिमारसाठी असेल. दोन्ही संघांनी सूचना ऐकायची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करतोय. सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते. ट्रॉम्बे कोलीवाडा हॅट्स अ कॉल. टेल्स टेल्स पडला. टॉस जिंकलाय तो ट्रॉम्बे कोलीवाडा टीम. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 ओव्हरची असेल मॅच. ओके, दोन्ही टीमला असेल खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण अशा कॉम्बॉक्स मध्ये जिथे 30 चेंडू आणि विजयासाठी मोठा खांदा टीमला गरज आहे ती 37 धावसंख्येची. माफ करा, 37 धावा बनल्यात. 38 धावसंख्येची गरज आहे ती जय बजरंगबली या मोठा खांदा टीमला. चेंडू 38 धावसंख्येचा एक माफक आव्हान घेऊन सलामीची जोडी जय या बजरंगबली मोठा खांदा टीमची मैदानात. ऑन स्ट्राइक एंड वरती गौतम चौधरी आपण याला पाहतोय आणि नॉन स्ट्राइक एंड वरती हर्षद भगत. गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी पहिला गोलंदाज शिवशक्ती धाकटी जुई टीम कडून दीपेश गरत.
पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण हर्षद भगतला पाहतोय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू चांगला लेंथ वरती टाकला जातो, तो गोलंदाज गिपेश घरतच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट न. फुल टॉस बॉल होता, लोअर फुल टॉस, सरळ बॅटनं फटका, लॉंग ऑफ कडे खेळला, दुसरी साठी परतल्यात आणि डायरेक्ट आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरून थ्रो झालाय. पाहावं लागेल, एकदा चेक करावं लागेल. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. विजय बालाजी सर आता तिसरे पंच आमचे या ठिकाणी चेक करतील. नॉट आउट कॉल, अर्थात एक गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगल्या धाव गतीनं 3 धावा कंप्लीट केल्या जातात ते गौतम चौधरी आणि हर्षद भगतच्या माध्यमातून. 3 धावा संख्या धावफलकावरती लागली. दीपेश घरत पहिला सुरुवातीचा गोलंदाज शिवशक्ती टाकटी जुई टीम कडून मैदानात. गोलंदाजी चांगली राहिली आहे. तिसरा चेंडू, गोलंदाज तयार. आखूड टपाचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, हवं ते कॅच घेण्याचा प्रयत्न झाला होता. 100% एफर्ट त्या फिल्डर कडून त्या ठिकाणी देण्यात आलेत. झेल जरूर सुटलाय, परंतु प्रयत्न 100% होते. अगदी उलटा धावत कॅच घेण्याचा प्रयत्न झाला होता. शेवटच्या क्षणाला मात्र झेल हातात सुटला आणि या बॉलवरती मिळाल्या तर 2 धावा. 2च्या मदतीने संघ पोहोचेल तो 5 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल, गौतम चौधरी स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू बाटची कट, थर्डमॅन आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळेल एक सिंगल. पहा, डबलचा प्रयत्न कदाचित होता गौतमचा, परंतु हर्षदनं मात्र नकार दिलाय. सिंगल रन आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. सहा धावा, 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत. हर्षद स्ट्राईक एंडला. व पहिल्याच बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या फिल्डरकडे चेंडू चालला वेगाने, एक सिंगल कंप्लीट. सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या चेंज, धावसंख्या आपण पाहतोय ती 7 या आकड्यावरती. उर्वरित 25 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी चांगली चालू आहे. या वेळेला मात्र काय पद्धतीचा चेंडू फेकला, अगदी खेळाडू देखील अशाभूत नजरेने बॉलवरती पाहत राहिला. गतीमध्ये परिवर्तन, ड्वेन ब्रावो स्टाईलनं गोलंदाजी गोलंदाज दीपेश भगतच्या माध्यमातून दीपेश घरतच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. आणि शेवटचा चेंडू मात्र आलाय डॉट. पहिल्या ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि टोटल लागली धावफलकावरती ती 7 धावा विदाउट लॉस. सात धावा टोटल धावफलकावरती. चांगली गोलंदाजी दीपेशची राहिली आहे. अगदी लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी हवी असते ती गोलंदाजी दीपेशने केली आहे. पहिलाच बॉल अवी परब सरांचा वाईट बॉल, एक्स्ट्रा रनचा इशारा. सूरज भगत दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज शिवशक्ती डाकटी जुई टीम कडून मैदानात. 24 बॉल बाकी आहेत, 30 धावसंख्येची मात्र गरज. हर्षद भगत स्ट्राईक एंड वरती. क्रॉस बॅट फटका छान पाहायला मिळालाय. अगदी स्मॉल पॉकेट डायमंडच्या बॅट मधून. अगदी उंची फार छोटी आहे, परंतु मैदानावरती बॅटिंग छान पाहायला मिळाली आहे. बॉल मात्र पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे चौकार.
हा चेंडू बाटची कट फर्स्ट स्लिपच्या दिशेने थोडी चूक झाली आहे. सध्या तरी चुकीला माफी नाही आहे. बॉल देखील थांबणार नाही आहे. वेगाने जाईल निघून सीमारेषा पार. येतो दुसरा चौकार 4. तत्पूर्वी अतिथी मान्यवर विजय शेठ शेळके आणि गौरवजी केरकर साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष हार्दिक स्वागत. हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळाला. व्ही शेप मध्ये ब्लॅक स्क्रीनला टच होणारा सलग 3 चेंडूवरती चौकारची हॅट्रिक ठोकणारा हर्षदच्या बॅट मधून हा तिसरा चौकार. स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला. सरळ बाट फटके येत असताना हा फटका मारणं थोडसा मी तर म्हणेन चुकीचा होता. परंतु सध्याचा अपडेट क्रिकेट आहे. अडवा तिडव्या फटक्याने धावा आता क्रिकेटमध्ये यायला लागल्यात. गोलंदाज तयार आहे. ओ यावेळेस देखील थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज सूरज भगत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल ती फलंदाजी करणाऱ्या जय बजरंगबली धाकटा खांदा टीमला. धावा संख्या पोहोचेल ती मोठा खांदा टीमला, माफ करा. ओ यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. अगदी हा चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉट्स वरती फक्त खांदा लिहिलाय त्यामुळे थोडी चूक झाली आहे. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अगोदर शफल झाले होते. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न लेग बायच्या साह्याने मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा संख्या पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. ऑन स्क्रीन वरती तुम्ही इंस्टा स्टार पत्रा पाटील यांना पाहताय. मॅचला एन्जॉय करतायत ते. यावं आपण स्टेजवरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मोठा खांदा टीमला सपोर्ट करण्यासाठी आज ते या मैदानावरती दाखल झालेत. इंस्टा स्टार पत्रा पाटील. पत्रा पाटील आपण स्टेजवरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 22 धाव संख्या धाव फलक्यावरती. हर्षदच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिलेत. जिथे 38 धावा 30 बॉल वरती बनवायच्या होत्या तिथे 2 ओव्हर मध्ये पूर्णपणे कसर काढली आहे. 22 धावा टोटल धाव फलक्यावरती. 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 16 धाव संख्येची गरज. स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरजभाई शेळके यांना आपण मंचावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक टुर्नामेंट भरवणं ही या माणसाची ओळख. एक साधं आणि सरळ व्यक्तिमत्व सूरजभाई शेळके. ऑन स्क्रीन वरती आपण त्यांना पाहता. विजय बालाजी त्यांच्या खांद्याला खांदा लावून देखील बरीचशी मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली आहे. रवींद्र शेळके असतील या स्पर्धेचे मुख्य आयोजक. देवेंद्र शेळके देखील आहेत. रुपेश शेंडे बरेचसे सगळे अतिथी मान्यवर आणि स्पर्धेचे आयोजक आपण बॅनरवरती पाहतोय. हा चेंडू बाटकटच्या साह्यानं फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जाईल. मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावरती. 17 चेंडू बाकी आहेत. 15 धाव संख्येची गरज. इथून जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर मात्र गोलंदाजी करत असताना अमिश घरत हा तिसरा गोलंदाज आपण पाहतोय त्याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू सुरेखरित्या पाहायला मिळालाय. गौतम चौधरी हा ओपनिंगला आलेला फलंदाज आपण ऑन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. अगदी शफल झाला होता. ऑफ स्टंप वरती आला. त्यानंतर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. परंतु अमिश भगत देखील चालक गोलंदाज आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. इथून डिरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र खेळाडूसाठी थोडासा धोका होता. या चेंडूवरती लेग बायच्या साह्याने मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 24 लॉस ऑफ 0 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक चालू आहे. हर्षद स्ट्राईक एंड वरती. यावेळेस कटचा फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी. पॉइंटच्या फिल्डरकडे टिपला जातो हा झेल. इथून पहिला ब्रेक थ्रू धक्का मिळेल
तो मोठा कांदा टीमला. खेळाडू मात्र बाद. विकेट गेली. पहिला धक्का मिळालाय तो मोठा कांदा टीमला. हर्षद भगत या खेळाडूच्या स्वरूपात. चला पत्रा पाटील आपणास विनंती आहे, आपण मंचावरती या. स्पर्धेचे आयोजक सूरजदादा शेळके यांची विनंती आहे की पत्रा पाटील आपण मंचावरती या आणि इथे बसून आपण ही स्पर्धा एन्जॉय करायची. गोलंदाज चांगली गोलंदाजी अमिश भगत, अमिश घरत या गोलंदाजाची पाहायला मिळाली आहे. नितीन पहिला चेंडू लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल मात्र गेलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट. आणखीन एक बिग हिटर फलंदाज नितीन दुंद्रेकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू डिझाय. 24 धावा धाव फलकावरती 24. 2 विकेटचं नुकसान झालंय ते मोठा कांदा या टीमचं. उर्वरित आता 13 चेंडू बाकी आहेत आणि 14 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. जिथे 38 धावसंख्येची गरज होती तिथे मात्र आता 13 चेंडू आणि 14 पाहिजेत. 2 खेळाडू सलग बाद झालेत. नवीन फलंदाज दीपेश हुद्दार आता ऑन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. अमिश घरत या गोलंदाजी चांगली कामगिरी राहिली आहे. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल क्रॉस बॅटनं चपराक लगावली जाते. ऑन द राईज स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार. षटकार. शेवटच्या बॉलवरती जो मोमेंटम थोडासा डाकटीचा शिवशक्ती डाकटी जो टीमच्या बाजूने येत चालला होता तो मोमेंटम पूर्णपणे बदलावलाय तो दीपेश हुद्दार या खेळाडूनं. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. 30 धावा धाव फलकावरती 3 ओव्हर नंतर 12 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. पत्रा पाटील आता स्टेजवरती आलेत. सहर्ष हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात नंतर ते लाईव्ह देखील इंस्टाला आपण पाहू शकतो त्यांना. 12 चेंडू 8 ची गरज. गोलंदाज सूरज घरत. सूरज घरतनं एक षटक टाकलंय. 14 धावा खर्च केल्यात आणि आता कशी गोलंदाजी होईल. पहिलाच फुलटॉस. थोडासा खराब बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा चेंडू देखील चाललाय सीमा पार. नो बॉल. अगोदर दुष्काळ त्यात हा 13वा महिना. षटकार. स्विच हिटचा फटका मारून सामना फिनिश करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. 1 धावसंख्या अजून पाहिजे. उर्वरित या षटकातील 11 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. हा चेंडू स्लाइस केलाय फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह करून सॉफ्ट हँडनं फटका खेळलाय आणि सामना जिंकलाय.
तो जय या बजरंग बली या मोठा कांदा टीमना. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन मोठा कांदा टीम, चांगला खेळ राहिलाय. हडलक असेल शिवशक्ती धाकटी जोई संघ. आपल्याला पुढील मॅच साठी या ऑल द बेस्ट. व्यासपीठावरती उपस्थित इन्स्टा स्टार ज्यांचे बरेचसे फॉलोवर आपण इन्स्टावरती पाहतोय, त्या पत्रा पाटील यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. सूरजदादा शेळके स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याच्या शुभ हस्ते रुपेशदादा शिंदे देखील या स्पर्धेसाठी दाखल झालेत. ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय